पूर्वीचा मतदारसंघ होता त्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहेच, परंतु मी असं म्हणेल की आदरणीय शिंदे साहेब हे जसं जनसामान्यासाठी काम करतात आणि एक सामान्य तून एक मुख्यमंत्री या पदावर ते विराजमान झालेले आहेत आणि म्हणून सामान्याच्या शिवसैनिकांच्या भावना जाणून यावेळेला ही उमेदवारी त्यांनी मला दिलेली आहे आणि मला या गोष्टीचा पूर्ण खात्री आहे की त्यांनी जी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकलेली आहे किंवा जो काही उमेदवारी अर्ज आम्ही सबमिट केलेला आहे आम्ही निश्चित चांगलं काम त्या माध्यमातून करू आणि साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुढच्या विधानसभेला सुद्धा चांगला रिझल्ट असेल। नक्कीच तुमच्या इथले जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्या बऱ्याचशा अपेक्षा आहेत आणि ताईने आता मंत्री म्हणून काम करावं असे सुद्धा ते तुमच्याकडे पाहत आहेत। या सगळ्या अपेक्षा कशा पूर्ण करणार, कारण सर्वेचा जो आहे तो फटका तुम्हाला त्या ठिकाणी भेटला, उमेदवारी मिळू शकली नाही, ही एक खंत लोकांनी पण बोलून दाखवली, काय म्हणा? नाही, प्रश्न हा आहे की मागच्या वेळेला मी बोलले होते की साहेब जी जबाबदारी देतील ते आम्ही निश्चित घेऊ आणि साहेब हा काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा म्हणजे उत्साह वाढवतातच, त्याच्यामध्ये दुमत नाही आणि आम्ही काम करणारे कार्यकर्ते शिवसैनिक म्हणूनच आतापर्यंत मी काम करत आलेली आहे आणि म्हणून लोकसभेमध्ये सुद्धा 5 वेळा प्रतिनिधित्व मला करण्याची संधीही मिळालेली आहे। त्याच्यामुळे ते जे देतील जबाबदारी ती स्वीकारायची आणि समोर जायचं। त्याच्यामुळे 11 उमेदवार आहेत आणि 12 जणांनी अर्ज त्या ठिकाणी भरलेला आहे, त्यामुळे नेमकं कसं पाहता याकडे, कारण कमजोर कडी कोण आहे अशी सुद्धा चर्चा जडू लागली। आता त्याच्यावर सध्या तरी आजच रोजी काही भाष्य करणे योग्य होणार नाही, ते वरिष्ठ लोक बघतील आता कसंही करायचं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर पूर्ण विश्वास आहे तुम्हाला? विश्वास आहे म्हणूनच इथे दिलं ना मला त्यांनी, विश्वास आहे आणि जे काही मला मागच्या वेळेला उमेदवारी मिळू शकली नाही लोकसभेची त्यात काही विविध कारणं असतील, जरी ती काही कारणं झाली असतील आणि असतं राजकारणामध्ये ह्या गोष्टी असतात, पण आज साहेब माझ्या पाठीचे ठामपणे उभे राहिले। जसं मी असं म्हणेल की महिला आमची लाडकी बहीण योजना सरकारने राबवली, असं मी म्हणेल आता मी त्यांची लाडकी बहीण आहे। नक्कीच नक्कीच एक चांगलं विधान तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि भविष्यातली खरं तर नवीन वाटचाल तुमची असणार आहे, त्यामुळे तुम्ही किती उत्साही आहात? नाही, मला हे सभागृह थोडं नवीन आहे, कारण मी लगलीच लोकसभेमध्ये गेलेले असल्यामुळे लोकसभेचं सभागृह अनेक वर्षापासून मी